ही आहे आपली सॅमसंग कंपनीची वॉशिंग मशीन. तर ही 12 किलोची मशीन आहे आणि फ्रंट लोड आहे. तर आज आपण या मशीनचं आपल्याला ड्रम क्लीन करायचा आहे. तर त्यासाठी बघा आपण मशीनचं बटन चालू करून घेतलं, त्यानंतर आहे ना नळ चालू करून घेतला. तर ही मशीन घेऊन आपण एक साधारणतः 3 महिने झालेले आहे. ज्यावेळेस आपण मशीन घेतली त्यावेळेस आपल्याला आहे ना ते कंपनीचे डेमो देण्यासाठी ना ते सर आले होते. तर त्यांनी सांगितलं तुमचं 30 वॉश झाल्यानंतर आहे ना मग तुम्ही ना मशीनचा ड्रम क्लीन करून घ्या असं सांगितलं होतं. जर तुम्ही 3-3 महिन्यांनी जर असा ड्रम स्वच्छ केला तर आहे ना तुमचं मशीन कधीच खराब होणार नाही आणि कपडे एकदम स्वच्छ निघतील. तर बघा काही काही जण काय करतात, ड्रम क्लीन जास्त वेळा करत नाहीत, खूप दिवसांनी करतात. तर त्यामधून बघा अशी दुर्गंधी येते कपड्यांची आणि कपड्यांना कचरा पण लागतो. तर आपण वेळेच्या वेळेला आहे ना ड्रम क्लीन केलाच पाहिजे. आणि आता हे ड्रम क्लीन करण्यासाठी ना मी कुठचंही पावडर किंवा लिक्विड नाही वापरलं. कारण ते बोलले होते की तुम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस ड्रम क्लीन करता त्यावेळेस कुठलंही लिक्विड किंवा पावडर काहीच वापरू नका, तुम्ही तसंच पाण्याने हे करा, ड्रम क्लीन करून घ्या. तर त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने ना आम्ही बघा आता मशीन चालू करून घेतलं. तर आता ड्रम क्लीनवरती लावलं आहे मी. तर 2 तास आणि 23 मिनटं आपल्याला हे ड्रम क्लीनसाठी लागणार आहे. तर ते बघा पहिल्यांदा आहे ना आता मी कुठलंही लिक्विड टाकलेलं नाही या ठिकाणी. आता त्यांनी सांगितलं होतं त्या नियमानुसारच चाललं आहे सगळं. तर मी आता या ठिकाणी लिक्विड नाही टाकलं. आता 2 तास आणि 23 मिनटं आपल्याला हे पूर्ण ड्रम क्लीनसाठी लागणार आहे. तर ते पहिल्यांदा काय करते, पूर्ण पाणी भरून घेतं त्यामध्ये आणि थंड पाण्याने एकदम सर्व त्याचे मशीनच्या आतमध्ये रबर वगैरे काय असतात ते सर्व, फ्रंट लोडला बघा इथं आपल्याला ग्लास दिसत आहे म्हणजे काचेचं ते दिसतंय ना दरवाजा, ते एवढं स्वच्छ करून घेतं थंड पाण्याने. आणि नंतर परत आहे ना गरम पाणी घेतं ते. तर गरम पाणी 60 डिग्री तापमानाचं असतं ते. तर गरम पाण्याने पण आहे ना एकदम क्लीन करून घेतं. तर आता या ठिकाणी तुम्हाला सगळी प्रोसेस पाहायला भेटेल. तर आम्ही त्यांनी जसं सांगितलं त्याच पद्धतीने केलेलं आहे. तर काही काही जण काय करतात त्यामध्ये ब्लँकेट गोधड्या, आता मशीन आहे म्हटल्यावर ते कपडे धुण्याचीच हे आहे, वस्तू म्हणल्यावर आपण ते धुणारच त्यात. तर त्याचं काय होतं, कधी असे धागे बिगे निघतात आणि मग ते ना पूर्ण ते अडकून बसतात त्यामध्ये. आणि काही काही बघा आता पाय पुसण्या वगैरे काय काय ज्याला वाटण म्हणजे ते धुतात. तर मी काही आता अजून धुतलेलं नाही आहे, मला नाही आवडत, मी नाही धुतलं. आता काय काहींना होत नाही, ठीक आहे, ज्याच्या त्याच्या पद्धतीने जे ते धुतो. पण आता 3 महिन्यातून आहे बरोबर आहे ना ड्रम क्लीन करायचा, मशीन आपली खराब होत नाही आणि कपडे पण स्वच्छ निघतात. त्याचबरोबर कपड्यांचा आहे ना खराब वाससुद्धा येत नाही. तर हा नेम पाळायचा बरोबर आहे ना. 3 महिने झाले ना लगेच आपला आहे ना ड्रम क्लीन करून घ्यायचा मशीनचा. तर पावडर भेटते, लिक्विड भेटते. आता पुढच्या वेळेस आहे ना मी ज्यावेळेस ड्रम क्लीन करीन ना त्यावेळेस काय वापरते ते पण मी तुम्हाला दाखवल. पण आता ते बोलले होते की पहिल्यांदा तुम्ही करताय तर तुम्ही ना काहीच वापरू नका, तसंच तुम्ही ना ड्रम क्लीन करून घ्या. तर आम्ही केलं, पण आमच्या याच्यामध्ये ना थोडंसुद्धा म्हणजे असं हे खराब पाणी वगैरे आलं नाही. कारण मी त्याच्यात पाय पुसण्या वगैरे असं काही धुतलेलं नाही, रेग्युलर जे कपडे असतात ते धुतलेले आहेत. तर मग आता बरेच जण तसे कपडे धुतात तर त्याचे धागे वगैरे अडकून आहे ना ते ड्रममध्ये जाऊन बसतात आणि असं एकदम असं मळ वगैरे तर आहे ना ते नंतर नंतर आहे ना एकदम पॅक होऊन जातं. तर मग आपण आहे ना असं 3 महिन्यांनी स्वच्छ केलं तर मग त्यात घाण वगैरे काही बसत नाही. आणि आता मग बाजारामध्ये भारी भारी पावडर लिक्विड आलेलं आहे तर ड्रम साफ करण्यासाठी. तर आपण ते वापरून आहे ना स्वच्छ केला तर मशीनही आपलं चांगलं राहते. जर मशीनमध्ये जर आतमध्ये कचरा असेल आणि आपण नुसतंच वापरत राहिलो ते एक दिवस खराब होणारच. आता एवढी महागाची वस्तू म्हटलं तर मग आपण पण तिची काळजी केली पाहिजे. तर वेळेच्या वेळेला तिचं पण आपण व्यवस्थित सर्व्हिसिंग केली, सर्व व्यवस्थित केलं तर एकदम छान राहील मशीन. बघा या ठिकाणी ना आपण काही कुठलंही लिक्विड न टाकता काही नाही, तरी पण बघा एकदम आहे ना स्वच्छ, एकदम ते थंड पाण्याने एकदम स्वच्छ केलं त्याने. आणि नंतर त्यांची म्हणजे ती सायकल असते, एक सायकल पूर्ण होईपर्यंत ते पूर्ण सर्व साफ करून घेतं. या ठिकाणी बघा आपल्या 3 सायकल पूर्ण झालेल्या आहेत. तर सायकल म्हणजे म्हणजे राऊंड बघा. तर राऊंडमध्ये मशीन आहे ना पुढच्या बाजूला, पाठीमागच्या बाजूला, पुन्हा साईडच्या बाजूला, सर्व बाजूला आहे ना ते पाणी फेकलं जातं आणि त्यामधली ना सर्व घाण आहे ना निघते. तर यानंतर बघा आता गरम पाण्याची सायकल सुरू होईल.
तर 60 डिग्री सेल्सिअस तापमानाचं पाणी एवढं तापतं ते, तर डायरेक्ट आहे ना मशीनचं बाहेर हात लावला ना तर गरम होतं. तर ते गरम पाणी ना एकदम आतमधलं चिकट मळ बी सगळं काढून टाकतं, एकदम मशीन क्लीन होतं. तर मी हात लावून पाहिला होता या ठिकाणी, तर एकदम बाहेरची ती ग्लास आहे ना ते एकदम गरम झालं होतं. तर एकदम बघा या ठिकाणी एकदम स्वच्छ पार पूर्ण असं सगळ्या याच्यातून आहे ना असं पाणी इकडून साईडनी बाजूला सगळं पाणी आहे ना असं गरमच होतं. त्याने ना पूर्ण मशीन आपलं क्लीन होत होतं. ड्रम साफ करताना आहे ना खूप वेळा त्याची ना सायकल बदलते. तर या ठिकाणी बघा आपण आहे ना मशीनचा ड्रम साफ केला आहे, तर खूपच म्हणजे चांगलंच पाणी आलं आहे, आपलं खराब पाणी आलेलं नाही आहे यामध्ये. कारण आहे ना आपण खराब कपडे अजिबात धुतलेले नाही आहेत. तर बघा या ठिकाणी ना असं भरपूर वेळा फास्ट चालतं, कधी कमी कधी एकदम फास्ट. तर असं ते त्याची सायकल आपोआपच बदलते, त्याच्यामध्ये सिस्टीम असेल तशी त्यानुसार ते बदलत राहतं. या ठिकाणी बघा आता 29च मिनटं राहिलेले, 2 तास 23 मिनटाचा टायमिंग होता ड्रम साफ करण्यासाठी. तर आपले आता 29च मिनटं राहिलेले. तर 29 मिनटं अजून ते त्याच्या आतमध्ये काही त्यांचे फंक्शन असतील काय ते बदलून ते बरोबर ड्रम क्लीन करून घेते. हे बघा या ठिकाणी स्पष्ट दिसतंय आपल्याला, एकदम स्वच्छ दिसतंय. शेवटचा आता 1च मिनिट राहिलेला आहे आणि तो 1 मिनिट झाल्यानंतर मशीन आहे ना आपली आपोआप बंद होणार आहे. जर तुमच्याही मशीन, आता बऱ्याच जणांचं मी ऐकलं आहे की मशीनमधल्या कपड्यांचा खूप वास येतो किंवा कपडे निघत नाही. पण तुम्ही जर या पद्धतीने ड्रम क्लीन जर केला तर तुमचे कपडे स्वच्छ निघतील आणि कपड्यांचा अजिबात वास येणार नाही. आणि तुमचे मशीन वापरून झालं ना, मशीनचा दरवाजा आहे ना 2 ते 3 तास आहे ना उघडाच ठेवायचा. कारण त्यामधलं पूर्णपणे आहे ना ते सुकलं पाहिजे. आपण सुकून नाही दिलं तर ते कपड्यांना त्याचा वास लागतो. त्यामुळे मशीनचा दरवाजा आहे ना कधीच पॅक लावायचा नाही, थोडासा का होईना उघडा ठेवायचा. तर बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.